ज्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी हा खेळ सुरू केला होता, तोच खेळ सुनेत्रा पवार संपवत आहेत. पटेल आणि तटकरे बाबत जे काही घडत आहे, त्यावरून सुनेत्रा पवारांना न्याय करण्याआधी सुनेत्रा पवार नेमके यावर काय स्पष्टीकरण देतात ते ऐकण्याची गरज आहे. सध्या तरी सुनेत्रा पवारांनी पटेल आणि तटकरेंसमोर फक्त दोनच पर्याय ठेवले आहेत. पटेल आणि तटकरेंवरती हा खेळ कधीच बुमरंग झाला. पवारांची एंट्री जरी झालेली असली तरी वेळ आणि काळ अजूनही विरोधात पटेल आणि तटकरेंना बॉयकॉट करणे किंवा पक्षातील त्यांचे स्थान काढून घेणे आणि सुप्रिया सुळे म्हणतात त्या पद्धतीने आमच्या पक्षात पटेल आणि तटकरे असताना कुणाची हिंमत होती का प्रफुल्ल भाईंचे नाव बाजूला करण्याची. हे सगळे डॉट्स जर जोडायचे ठरले तर सुनेत्रा पवारांनी घेतलेला हा निर्णय एका कॉल रेकॉर्डिंगमुळे आहे. पटेल आणि तटकरेंबाबत अशी कुठली कॉल रेकॉर्डिंग सुनेत्रा पवारांनी ऐकली, ज्यानंतर पटेल आणि तटकरेंना गव्हातून खडे बाजूला फेकल्याप्रमाणे बाहेर टाकले गेले आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. दोनच पर्यायांवरती सध्या सुनेत्रा पवार खेळत आहेत आणि त्याच मुद्द्यांवरती आज आपण बोलणार आहोत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या जोडगोडीची सुनेत्रा पवार यांनी अत्यंत हुशारीने नाकाबंदी केली. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून दोघांची नावे वगळल्यानंतर तटकरेंनी थेट शरद पवारांकडे आश्रय मागितलेला दिसतो. सुनेत्रा पवार यांनी अतिशय शांतपणे केलेला हा कार्यक्रम पक्षातील इतर नेत्यांना देखील एक प्रकारे सूचक इशाराच म्हणावा लागेल. शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हापासून हा पक्ष पवार या नावाभोवतीच फिरताना दिसला. पक्षात इतर ज्येष्ठ नेते असले तरी पवारांना बायपास करून काही निर्णय घेण्याची हिंमत आजवर कोणीही दाखवली नव्हती, परंतु तिथेच घाव प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी टाकला होता. अजित पवारांच्या निधनानंतर ज्या अनैसर्गिक पद्धतीने पक्षावर कमांड मिळवण्याचा प्रयत्न केला ते बघता पक्षात पवार हे सत्ता केंद्र धोक्यात येत आहे की काय अशी शंका निर्माण झाली होती. भविष्यातील हा धोका ओळखूनच सुनेत्रा पवार यांनी पक्षात आपली पकड घट करण्यासाठी पटेल आणि तटकरे यांना अडगळीत टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. हा संपूर्ण राजकीय खेळ आता तटकरे आणि पटेलांवरतीच बुमरंग झाला असून शरद पवारांचा जुना अंदाज कसा काय खरा ठरतोय याची चर्चा आपण या व्हिडिओत करणार आहोत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रातून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना डावलून त्याऐवजी पार्थ आणि जय पवार यांना राष्ट्रीय सरचिटणीस करून धक्कातंत्राचा वापर केला. आता सुनेत्रा पवारांच्या या खेळीमुळे पटेल आणि तटकरेंसमोर नेमके कोणते पर्याय आहेत ते पाहूयात. पहिला पर्याय पक्षावर पूर्णपणे पवार कुटुंबाचाच होल्ड म्हणजे सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांचाच होल्ड हे मान्य करून पटेल आणि तटकरे यांना केवळ मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारावी लागू शकते. पटेल आणि तटकरे यांनी भाजपच्या साथीने पक्षात खिंडार पाडून जी वेळ शरद पवारांवर आणली होती तीच वेळ आता त्यांच्यावर आल्याचे बोलले जाते. शरद पवारांनी वयाचा विचार करून पक्षात आता अजित पवारांसारख्या नेतृत्वाला संधी देत केवळ मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी अशी धारणा त्यावेळी पटेल आणि तटकरेंची होती. नरेटिव्ह तेच होते. सुनेत्रा पवारांच्या या खेळीमुळे आता हे दोन्ही नेते सध्या पक्षात केवळ मार्गदर्शक म्हणून उडतील का हे बघावे लागेल. यालाच म्हणतात कर्म. पर्याय 2 बंडखोरी. पटेल आणि तटकरे यांना सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मान्य नसेल तर ते बंडखोरी करून एकतर भाजपात जाऊ शकतात किंवा पुन्हा अजित पवार गटातील समर्थक आमदारांना घेऊन शरद पवारांच्या पक्षात विलीन होऊ शकतात. सुनील तटकरेंनी शरद पवारांची घेतलेली भेट ही याच अंगाची एक भाग म्हणून समोर आली, परंतु दुसरा एक सूर असाही आहे की पटेल आणि तटकरे हे पक्षात बंड करण्याची शक्यता असली तरी ते भाजपपासून दूर जाऊन शरद पवारांच्या आश्रयाला येणार का? कारण सत्तेपासून दूर गेल्याने पटेल आणि तटकरे यांचे अनेक अर्थपूर्ण हितसंबंध धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. शिवाय सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे विद्यमान सरकारमध्ये मंत्रिपदावर असल्यानं सत्ता सोडून शरद पवारांच्या गटात सहभागी होणे प्रॅक्टिकली ते स्वीकारणार नाहीत आणि भाजपही तसं होऊ देणार नाही. याला म्हणता सुनेत्रा पवारांनी एका दगडात 2 पक्षी मारले. दरम्यान शरद पवारांनी पूर्वी जे संकेत दिले होते ते आता तंतोतंत खरे ठरतात. जेव्हा सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री किंवा नेतृत्व देण्याच्या चर्चा सुरू होत्या तेव्हा शरद पवारांनी अत्यंत शांतपणे पटेल आणि तटकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते, त्यांनी काय ते ठरवावे असं स्टेटमेंट दिलं होतं. शरद पवारांना पूर्ण कल्पना होती की अजित पवारांच्या निधनानंतर हेच जुने नेते पक्ष आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतील आणि त्यातून पवार कुटुंब विरुद्ध जुने नेते असा संघर्ष होणारच. शरद पवारांचा अंदाज होता की फुटलेल्या गटातील नेत्यांना कितीही मोठी पद दिली तरी शेवटी कालांतराने सत्ता संघर्ष निर्माण होतोच.
आज जेव्हा सुनेत्रा पवारांनी पक्षावर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करताच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सारख्या नेत्यांनी आपलाच फणा वर काढला. सुनेत्रा पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना राजकीय दृष्ट्या कोपऱ्यात ढकलण्याचा प्रयत्न केल्यानंतर तटकरेंनी शरद पवारांची भेट घेऊन सुनेत्रा पवारांवर एका प्रकारे दबावाचे राजकारण केल्याचे बोलले जाते. शरद पवारांची भेट एकट्या तटकरेंनी नाही तर पटेलांनीही त्याच दिवशी घेतली होती. या खेळीमुळे आता ते बुमरंग होतायत की काय आणि या बुमरंग खेळीमुळेच आता सुनेत्रा पवारांना माघार घ्यावी लागते की पटेल आणि तटकरेंना येत्या काळात माघार घ्यावी लागते हे समजेल. दुसरीकडे अजित पवार गटातील या दबावाच्या राजकारणाबाबत शरद पवार गटाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. पवार गट ऍक्टिव्ह आहे. रोहित पवारांनी दावा केला आहे की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा भाजप सोबत आधीच ठरलेला आहे. ते दोघे काहीही झालं तरी आगामी निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढतील किंवा लढणार. याच गोष्टीला शरद पवारांनी छेद दिला. तटकरे आणि पटेल हे स्वतः सोबत अजित पवार गटातील तब्बल 22 आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार असल्याचा सनसनाटी आरोप रोहित पवारांनी केला. सुप्रिया सुळेंनीही या वादात उडी घेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना एका रात्रीत यादीतून गायब केल्याने आश्चर्य व्यक्त केले. पक्ष एकत्र असताना अशी कधीही कुणाचीही हिंमत झाली नसल्याचे सांगत त्यांनी एक प्रकारे या प्रकरणावरून चिमटा काढला. थोडक्यात ज्या नेत्यांनी शरद पवारांना सोडून वेगळी चूल मांडली, आज त्याच नेत्यांना त्यांच्या स्वतःच्या पक्षात किंमत उरली नसल्याची चर्चा सुरू झाली. आता या सगळ्या गोष्टींमध्ये सुनेत्रा पवार या पुरेपूर ओळखू नये. मी आधी व्हिडिओ केलेत की सुनेत्रा पवार कच्च्या खिलाडी नाहीत. मी आधीही व्हिडिओ केलाय की जे घडते ते पवारांभोवतीच घडते. अजित पवारांचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर काहींना ते मान्य झाले नाही, पण सुनेत्रा पवार कच्च्या खिलाडी नाहीत. पटेल आणि तटकरेंना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून आऊट करून सुद्धा पटेल आणि तटकरे फक्त फडफड करू शकतात. या पलीकडे दुसरा कुठलाच पर्याय सुनेत्रा पवारांनी त्यांना दिलेला नाही. सत्ता सोडण्याची हिंमत ना पटेल आणि तटकरेंमध्ये, अजित पवार गट नाहीत आणि राष्ट्रीय कार्यकारिणीमध्येही ते नाहीत. म्हणजे अजित पवारांनी ज्या पद्धतीने शरद पवारांचा पक्ष फोडला ती पक्षफुटी मागे ही राष्ट्रीय कार्यकारिणी जी होती ती कारण होती. त्या राष्ट्रीय कार्यकारिणीतच जर पटेल आणि तटकरे ठेवले नाहीत तर मग पक्षफुटीचाही विषय नाही. एकतर भाजप किंवा दुसरे पवार हे दोन पर्याय किंवा मग आहे असे मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे असे सांगून सुनेत्रा पवारांनी हा सगळा खेळ डायव्हर्ट केला. आता ज्या कॉल रेकॉर्डिंगमुळे हे सगळे घडले ती कॉल रेकॉर्डिंग नेमकी काय आहे, कशामुळे घडलं यासाठी सुनेत्रा पवारांच्या स्पष्टीकरणाची वाट पाहावी लागेल. मला वाटत नाही की फक्त कॉल रेकॉर्डिंग हेच कारण आहे, कारण सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी जवळपास मार्च 10 पासूनच निवडणूक आयोगाला पत्र दिलेले आहेत आणि त्या सगळ्या पत्रांमधून पटेल तटकरे ड्रॉप केले गेलेत. जानेवारी 28 नंतरचा कुठलाही पत्रव्यवहार वैध धरू नका हे सांगून सुद्धा सुनेत्रा पवारांनी तिथेच पटेल तटकरेंना चेकमेट केलं होतं. मग आता अजित पवारांच्या अपघाताबाबतचा सिक्वेन्स सुनेत्रा पवार जोडतायत का? काहीही न करता आतून सुनेत्रा पवार कार्यक्रम करतायत का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.